तर मी भीमराव कडाळे पाटील BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसांची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, महाराष्ट्रातला धडाकेबाज अधिकारी, दबंग अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली केल्याचं चर्चा महाराष्ट्रभर सुरू झालेली आहे। म्हणजे बदली झालीच म्हणायचं, असं काय हरकत नाही म्हणायला। तर तुकाराम मुंढे सारखे अनेक अधिकारी हवेत असं लोकांना वाटतं की एक अधिकारी करू शकतो, मग महाराष्ट्रातले इतर अधिकारी का करू शकत नाहीत। आता महाराष्ट्रामध्ये खूप अधिकारी आहेत, IAS दर्जाचे, IPS दर्जाचे, मोठ्या प्रमाणामध्ये IPS दर्जाचे अधिकारी आहेत पोलीस सेवेमध्ये, आणि IAS दर्जाचे सुद्धा भरपूर असे अधिकारी आहेत। पण कारवाई करायला का घाबरतात हे, म्हणजे जुजबी कारवाई करतात, कारवाई करत नाहीत हे अधिकारी। म्हणजे लाळ गोटेपणा जो आपण म्हणतो, बदलीसाठी, प्रपंचासाठी, मुलाबाळांसाठी गप्प राहणे, असं सध्याचं सुरू आहे। आणि एकच असा IAS अधिकारी आहे की तुकाराम मुंढे, जिथं जिथं पोस्टिंग झाली तिथं तिथं कारवाया केल्या गेलेल्या आहेत। तर तुकाराम मुंढे यांनी कुठं कुठं पोस्टिंग त्यांची झालेली आहे, तसंच काय काय कारवाया आजपर्यंत केलेल्या आहेत, तसंच महाराष्ट्रामध्ये IAS अधिकारी किती आहेत, IPS अधिकारी किती आहेत, त्यातले धडाकेबाज अधिकारी म्हणजे जे सडेतोड, राजकारण्यांना न घाबरणारे, राजकारण्यांची गुलामी न करणारे, राजकारण्यांची हुजरेगिरी न करणारे असे अधिकारी किती आहेत, आणि खरं काम करणारे अधिकारी किती आहेत। म्हणजे एका अधिकाऱ्याला जमतो सगळ्या कारवाया करायला, मात्र दुसऱ्या अधिकाऱ्यांना जमत नाही। तर ह्याचं विजन काय नेमकं, की काय हे अधिकारी करू शकत नाहीत कारवाया, तर या सगळ्या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत। त्यात तुकाराम मुंढे यांनी कुठं कुठं पदभार स्वीकारला, कुठं कुठं त्यांनी नोकरी केली, तिथं काय काय कारवाया केल्या, तसंच महाराष्ट्रामध्ये IAS अधिकारी किती आहेत, IPS अधिकारी किती आहेत, या सगळ्यांची संख्या आज आपण बघणार आहोत। तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती। आणि हा आपण जर संपूर्ण व्हिडिओ पाहिला तर आपल्या लक्षामध्ये येईल की महाराष्ट्रामध्ये IAS दर्जाचे अधिकारी किती आहेत, IPS दर्जाचे अधिकारी किती आहेत, आणि कुठला अधिकारी राजकारणी लोकांना घाबरत नाही। जसं की DYSP करमाळ्याच्या ज्या होत्या, त्यांनी सुद्धा अजित पवारांना अरेतुरीची भाषा केली होती, असे अधिकारी किती आहेत। तर या सगळ्यांची आज आपण चर्चा करणार आहोत। त्याच्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे आपल्या सगळं काही लक्षात येईल। तर चला चर्चेला सुरुवात करूया। महाराष्ट्रामध्ये IAS अधिकाऱ्यांची संख्या किती आहे, तर ती भली मोठी आहे। IPS अधिकाऱ्यांची सुद्धा संख्या किती आहे, तर ती भली मोठी आहे। परंतु डेअरिंग ही कुठल्याही अधिकाऱ्याच्यात नाही। म्हणजे आपण जे म्हणतो की बाबा एखाद्यानं मोठ्या मंत्र्यावरती कारवाई केली किंवा मोठ्या ड्रग्ज माफियावरती कारवाई केली, परंतु हे काय नाही, फक्त दिखावपणा असतो। पुढे जाऊन काय झालं, जसं की आपण पाहिलं की एकनाथ खडसे यांच्या जावयावरती कारवाई करण्यात आली, परंतु ती कारवाई नसून त्यांना गुंतवण्यात आलं। म्हणजे गुंतवण्यामध्ये अधिकाऱ्यांची दबंगबाजी असते, पण खरं काम करण्यामध्ये अधिकाऱ्यांची दबंगबाजी आपल्याला कधीही बघायला मिळणार नाही। अधिकारी, आजचे अधिकारी आम्ही म्हणतो घाबरट आहे, पळपुटे आहेत। आजचे अधिकारी म्हणजे पैसा कमावणारे, प्रपंचाला चिटकून बसणारे, बायको पोरं ह्याच्यासाठी काम करणारे, म्हणजे मुलाबाळांसाठी काम करणारे आजचे अधिकारी झालेले आहेत। परंतु काही असे अधिकारी आहेत की ते निर्भीडपणे काम करत असतात। जसं की आपण पाहिलं की वसंत ढोबळे म्हणून एक ACP होते, ते जिकडे जाईल तिकडे बार असेल, काही असेल, सगळ्यावरती कारवाई करायचे। असंच सध्या नाव एक गाजतंय, ते म्हणजे तुकाराम मुंढे। तुकाराम मुंढे हे नाव महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये गेलेलं आहे। देशाचं नाव तुकाराम मुंढे यांचं 2005च्या IAS बॅचचे अधिकारी तुकाराम मुंढे सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेले, म्हणजे ऊसतोड मजूर। तुकाराम मुंढे यांची आई
आणि वडील ऊस तोडायला जायचे. अशा कुटुंबामध्ये जन्माला आलेले तुकाराम मुंडे आज महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये नाव गाजते की तुकाराम मुंडे यांनी जी कारवाई जी केलेली आहे ही भल्या मोठ्या माणसावर केलेली आहे की ज्याच्यावरती कारवाई आजपर्यंत कुठला अधिकारी करू शकत नाही. आणि हे सगळे दळभद्रे अधिकारी म्हणता येईल. म्हणजे अधिकार खूप आहे अधिकाऱ्यांना. देश आणि राज्य हे मंत्री संत्री चालवत नाहीत, आमदार खासदार चालवत नाहीत, हे अधिकारी चालवतात. जर देशातल्या आणि किंवा राज्यातल्या सगळ्या IAS आणि IPS अधिकाऱ्यांनी जर ठरवलं ह्या भ्रष्टाचाऱ्यांना सोडायचं नाही तर ते भ्रष्टाचाऱ्यांना सोडणार नाहीत. सगळ्यांना पकडू पकडू जेलमध्ये घालतील. एखाद्या कनिष्ठ कर्मचाऱ्याला किंवा IAS अधिकाऱ्याच्या हाताखालचे जे कर्मचारी आहेत ह्यांना जर निलंबित करायचं असेल तर त्या निलंबनावरती अधिकाऱ्याची सही असते, कुठल्याही आमदार खासदार मंत्र्याची सही नसते. म्हणजे निलंबन करण्याचा अधिकार हा अधिकाऱ्याला असतो. म्हणजे अधिकाऱ्याला फार मोठी अशी ताकद आणि पॉवर आहे. परंतु ती पॉवर त्यांनी राजकारण्यांच्या पायाशी नेऊन ठेवलेली आहे. बदल्यांसाठी लाळगोटेपणा करणे ह्या सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी आपली सगळीच्या सगळी पॉवर, आपला अस्मिता, आपले जे काय आहे ते सगळं राजकारणी नेत्यांच्या चरणी नेऊन ठेवलेलं आहे. फक्त सर्वसामान्य माणसापाशी फक्त म्हणायचं मी कोणाला घाबरत नाही, कोण राजकारणी त्याच्यावर पण कारवाई करीन असं म्हणायचं. परंतु कारवाई करताना त्यांची फाटत असते. हा, राजकीय कारवाया ज्या असतात सोडापुट्टी राजकारणी करायला होतात त्या मात्र केल्या जातात, कारण की आपल्याला काय झालं तर वरचा वाचवणारा असतो. परंतु खरी कारवाई म्हणून ही आपल्याला केलेली दिसत नाही. तर महाराष्ट्रामध्ये बघा IAS दर्जाचे अधिकारी किती आहेत आणि IPS दर्जाचे अधिकारी किती आहेत हे आपण बघूया. त्यानंतर तुकाराम मुंडे यांनी कुठं कुठं सेवा बजावली ते सुद्धा बघू आपण. आणि त्यानंतर तुकाराम मुंडे यांनी ज्या ज्या ठिकाणी असताना कारवाया केलेल्या आहेत त्या कारवाया सुद्धा आपण तपासून पाहू. आणि शेवटी त्यांची बदली जी आहे आता FDI मधून सुद्धा बदली त्यांची केलेली एकंदरीत आपल्याला कळतंय. परंतु आता पदभार ते कुठं घेतायत ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा भारतीय सेवेतली IAS अधिकारी तपशील म्हणजे मंजूर जी पद आहेत महाराष्ट्रासाठी ही 435 मंजूर पद आहेत महाराष्ट्रासाठी फक्त. आणि त्यापैकी 359 सध्या कार्यरत अधिकारी आहेत. आता त्यामध्ये बघा 76 पद हे रिक्त आहेत. म्हणजे 17.5% पद रिक्त आहेत आता सध्या. आणि IPS बघा भारतीय पोलीस सेवेमधले जे IPSची संख्या जी आहे ही मंजूर पद आहे 329. आणि आता महाराष्ट्रामध्ये सध्या कार्यरत किती आहेत तर 306 पद कार्यरत आहेत. म्हणजे 23 पद रिक्त आहेत. म्हणजे याचा अर्थ 0.7% पद ही सध्या रिक्त आहेत. IFC भारतीय वन सेवेमध्ये बघा महाराष्ट्रामध्ये 206 पद आहेत कार्यरत 206 आणि सध्या आहेत 339. म्हणजे 67 पद ही रिक्त आहेत. आता एकूण पदे महाराष्ट्रात IAS IPS IFS मिळून 166 पद रिक्त आहेत. म्हणजे देशात क्रमांक IAS च्या मंजूर पदांमध्ये महाराष्ट्र हा 4थ्या क्रमांकावर आहे. आणि उत्तर प्रदेश 652, मध्य प्रदेश 459 आणि तामिळनाडू 394 आणि मग महाराष्ट्र 435. बघा तुटवडा म्हणजे 20% IAS पद ही अजून रिक्त आहेत. सामान्य प्रशासन विभाग जे आहे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की राज्याच्या तुलनेत ही तफावत म्हणजे काळजी करणारी आहे. अनेक ठिकाणचा दुबार असा चार्ज आहे किंवा रिक्त पद आहेत. आता बघा म्हणजे प्रमोट केलेले अधिकारी सुद्धा असतात. म्हणजे जो DYSP आहे आणि त्यालाच IAS म्हणून बसवायचा आणि त्याच्याकडनं आपली कामं करून घ्यायची. म्हणजे हे राजकारणी लोक जाणीवपूर्वक अशा गोष्टी करत असतात की तिथं खालनं गेल्याला प्रमोट केलेले अधिकारी बसवायचे आणि त्यांच्याकडून कामं करून घ्यायची. अशा पद्धतीचं हे सगळं सुडाचं राजकारण करण्यासाठी वापर केला जातो अशा अधिकाऱ्यांचा. तर आता ही आपण ह्या महाराष्ट्रामध्ये असलेले जे कार्यरत अधिकारी आहेत हे आपण पाहिलं. आता बघा म्हणजे या सगळ्या गोष्टी आहेत. तर आता तुकाराम मुंडे बघा यांचे बदल्या कुठं कुठं झाल्या
हे सुद्धा आपण बघणार आहोत आणि त्यानंतर त्यांनी ज्या केलेल्या कारवाई आहेत हे सुद्धा आपण बघू. 2005 साली त्यांच्या IAS दर्जा मिळाला, त्यांना IAS झाले आणि सेवेमध्ये रुजू झाले. ते पहिल्यांदा प्रशिक्षणार्थ उपजिल्हाधिकारी म्हणून सोलापूरला गेले. त्यानंतर 2007 साली सप्टेंबर उपजिल्हाधिकारी म्हणून देलगोर उपविभागामध्ये त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर जानेवारी 2008 मध्ये CEO म्हणून म्हणजे जिल्हा परिषद नागपूर या ठिकाणी गेले. त्यानंतर मार्च 2009 मध्ये आयुक्त आदिवासी विभाग, म्हणजे त्यांच्या एक वर्षाला 2 वर्षाला 1 वर्षाला 6 महिन्याला बदल्या झालेल्या आहेत. आता त्यानंतर बघा 2009 मध्ये CO म्हणजे जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी वाशिमला बदली झाली. 2010 मध्ये CO म्हणून कल्याणलाच बदली झाली. 2011 मध्ये जिल्हाधिकारी म्हणून जालन्याला बदली झाली. सप्टेंबर 2012 मध्ये विक्रीकर सह आयुक्त म्हणून बदली झाली. नोव्हेंबर 2014 मध्ये सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदी त्यांची नियुक्ती झाली होती. तिथला किस्सा आपण ऐकला असेल की तिथं जर समजा जिल्हा नियोजन समितीची मीटिंग असेल तर मीटिंगचा वेळ जर 12 वाजताची असेल तर बरोबर 12ला तिथं मीटिंग सुरू होत होती. कुठल्याही आमदार खासदाराची कोणाची वाट बघितल्या जात नव्हती. त्या म्हणजे तुकाराम मुंडे हे एक शिस्तप्रिय अधिकाऱ्याचं नाव आहे आणि शिस्तीनं सगळं आणि टायमिंगला, म्हणजे त्यांचं मत असं आहे की आम्ही कोणासाठी थांबायचं, जिल्हाधिकारी मी आहे, आमदार खासदार येणार उशिरा, मग त्यांची वाट बघत बसायचं का, असं म्हणून ते तर सोलापूरला सुद्धा हे प्रकरण गाजलेलं होतं. त्यांना 6 महिने ते 1 वर्षाच्या वरती कुठल्याही ठिकाणी ठेवण्यात आलेलं नाही. आता 2014ला सोलापूरचा जिल्हाधिकारी झालं की 2016 मध्ये त्यांची नवी मुंबई जी आहे, नवी मुंबईच्या आयुक्तपदी निवड करण्यात आली. तिथं म्हणजे तिथं सुद्धा गाजलेलं होतं की मंदा म्हात्रे भाजपच्या ज्या आहेत त्यांनी आरोप केलेला होता की तुकाराम मुंडे आम्हाला भेटत नाहीत. तर त्यांनी असं सांगितलं होतं की माझ्या कार्यालयीन वेळेत त्यांनी कधी पण यावं, मी उपलब्ध असतो, माझ्याकडे अपार्टमेंट घ्यायची सुद्धा वेळ नाही, गरज नाही, तुम्ही या, आलोय म्हणून निरोप सांगा आतमध्ये, तुम्हाला तुमचं स्वागतच आहे, असं तुकाराम मुंडे यांनी उत्तर दिलं होतं. म्हणजे मंदा म्हात्रे ह्या भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत आणि त्यांनी सुद्धा आरोप केलेले होते की हे आम्हाला भेटत नाहीत म्हणून. त्यानंतर फेब्रुवारी 2018 मध्ये बघा 1 वर्षाच्या आतच त्यांची तिथनं नाशिकच्या महापालिका आयुक्त म्हणून बदली करण्यात आलेली होती. त्यानंतर बघा नोव्हेंबर 2018 मध्ये सहसचिव म्हणून नियोजन विभागाला त्यांची बदली करण्यात आली. पुन्हा तिथंच 2018 मध्येच त्यांची परत एकदा बदली करण्यात आली. प्रकल्प अधिकारी एडस नियंत्रण या विभागाला बदली करण्यात आली. त्यानंतर 2020 मध्ये नागपूर महानगरपालिकेला आयुक्त म्हणून त्यांची बदली करण्यात आली होती. पुन्हा 2020 मध्येच लगेच त्यांची बदली झाली, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला सदस्य सचिव म्हणून करण्यात आलेली होती. त्यानंतर 2021 मध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारत या ठिकाणी सुद्धा त्यांची बदली करण्यात आलेली होती. तसंच लगेच 2022 मध्ये आयुक्त आरोग्य सेवा संचालनालय आरोग्य म्हणजे राष्ट्रीय आरोग्य अभियानाला बदली करण्यात आली. 2023 मध्ये सचिव पशुसंवर्धन आणि दुग्ध विभागाला, पुन्हा 2023 लाच बघा सचिव मराठी भाषा याला करण्यात आली. नंतर जुलै 2023 ला एकाच वर्षात 3 बदल्या झालेल्या आहेत. कृषी व पशुसंवर्धन विभाग पुन्हा 2024 मध्ये विकास आयुक्त असंघटित कामगार या ठिकाणी करण्यात आली. नंतर 2025 मध्ये सचिव दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय इथं करण्यात आली. नंतर 2031 बघा 31 मार्च 2026 मध्ये प्रधान सचिव आपत्ती व्यवस्थापन मदन व पुनर्वसन महसूल वन विभाग या ठिकाणी करण्यात आली. आणि इथून लगेच दुसऱ्या महिन्यातच 2026 मध्येच आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभाग म्हणजेच FBI ला इथं बदली करण्यात आली. आता इथं बदली करण्यात आली तेव्हा मात्र मोठा बवाल उठलेला आहे. आता त्यांनी कारवाया काय केल्या बघा, कुठं असताना कारवाया काय केल्या हे सुद्धा आपण बघू. कारवाया कुठं केलेल्या होत्या तर कडक शिस्तीचे अधिकारी आहेत, नियमाचं काटेकोरपणे पालन करा असं सांगण्यात येतं त्यांच्याकडनं. भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करण्यात येते. नवी मुंबई, नागपूर, नाशिक महानगरपालिकेमध्ये अनधिकृत बांधकामे मालमत्ता कर वसुलीवर कठोर पावले उचललेली होती. तसंच राजकीय दबावाला कसलेही बळी न पडता सत्ताधारी आणि विरोधक दोघांचेही नाराज होतात, म्हणजे अशी कारवाई करतात. सत्ताधाऱ्यांवर बिन विरोधकांवर बी कारवाई करतात, अशी त्यांच्या कारवाईचा
लेखाजोखा आहे. आता लोकप्रिय अधिकारी सामान्य लोकांना आवडतात, पण कर्मचाऱ्यांना आणि नेत्यांना ते नकोसे वाटतात. म्हणजे बघा, चांगले काम करणारे अधिकारी सामान्य माणसांना आवडतात, परंतु राजकारणी आणि हाताखालचे जे अधिकारी आहेत त्यांना आवडत नाहीत. आता त्यांनी विशेष जी कामं केलेली आहेत नियमानुसार एका पदावर किमान 3 वर्ष कार्यकाळ असतो, परंतु त्यांना सरासरी 1 वर्षापेक्षा जास्त कुठंही कार्यकाळ मिळालेला नाही. सोलापूर जिल्ह्याला जिल्हाधिकारी असताना जलयुक्त शिवार 282 गावे फक्त 150 कोटी कामे पूर्ण करून 400 टँकरवरून 30-40 टँकरवरती आणलेलं होतं. शिंग म्हणून अशी त्यांची ओळख आहे. सध्या आता FDI या ठिकाणी त्यांनी बघा ज्या कारवाया केलेल्या आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत. FDI मध्ये त्यांनी आयुक्त म्हणून पोस्टिंग पदभार हाती घेताच त्यांनी लगेच गुन्हेगारांचा त्याचबरोबर माफियांचा भूमाफिया हे औषधांचे जे माफिया आहेत त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. 6 दिवसात सर्जिकल स्ट्राईक केला, 203 ठिकाणी छापेमारी केली, 102 जणांना अटक केली, 68 दुकान हॉटेल सील करून टाकले, 1.58 कोटींचा प्रतिबंध भेसळयुक्त साठा सुद्धा जप्त करून टाकलेला आहे. आता सगळ्यात मोठी कारवाई केली म्हणजे पतंजलीवर कारवाई केली. 7 जिल्ह्यामध्ये 12 केंद्रांवरती छापे मारले, तर त्यांचा जवळपास 73 लाखापेक्षा अधिकचा माल जप्त करून टाकलेला आहे. आता आयुर्वेदिक औषध आहेत जप्त केलेले, त्या का जप्त केल्या तर दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आहेत म्हणून जप्त केल्या. त्यांनी दूध भेसळीवरती सुद्धा कारवाई केली. दुग्धजन्य पदार्थामध्ये भेसळ विरोधात कठोर अशी कारवाई केलेली आहे. निकृष्ट पनीरवर कारवाई केलेली आहे. पुन्हा गुटखा, पान मसाला राज्यभर 203 आस्थापनावरती कारवाई केली, त्यात सुद्धा जवळपास 2 कोटीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. 47 ठिकाणी छापे मारून 46 जणांना अटक केलेली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मुख्याच्या कर्करोगास संबंधित कामगार आढळल्यानंतर 2 टपऱ्यांवर सुद्धा गुटख्याच्या ज्या 2 टपऱ्या आहेत त्या सुद्धा बंद करून टाकलेल्या आहेत, त्यांच्यावरती सुद्धा कारवाई केलेली आहे. पुन्हा फळभाज्यांवरती रासायनिक फवारणी करणाऱ्यांवरती सुद्धा त्यांनी कारवाई केलेली आहे. तसंच पुणे जिल्ह्यामध्ये जिथं कारवाई केली ते आंबेगाव, खेड अशा 2-4 तालुक्यामध्ये जवळपास 5 ठिकाणी कारवाई केलेली आहेत. आता ते दिव्यांग कल्याण विभागामध्ये कार्यरत असताना बघा 2025-26 मध्ये बोगस प्रमाणपत्रावाली सगळी शोध मोहीम सुरू केली. जिल्हा परिषदेतील अनेक कर्मचारी निलंबित केले, पडताळणी मोहीम राबवली. ही मोहीम सुरू असताना त्यांची बदली करण्यात आली. आता नागपूर महापालिकेमध्ये आयुक्त असताना कोविड काळातील कारवाई, खाजगी रुग्णालयांवरती नियंत्रण, बेड व्यवस्थापन, डॉक्टरची उपस्थिती यावर लक्ष दिलं. नागपूर स्मार्ट सिटी व महापालिकेतील कंत्राटी प्रक्रियेतील अनियमितता त्याबाबत कठोर भूमिका घेतली आणि त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि ह्यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले. आता नाशिकला असताना त्यांनी अतिक्रमण हटवली, पाणी पुरवठा सुधारला, महसूल सुधारला आणि राजकारणी लोक नाराज झाली, बदली झाली. आता नवी मुंबईमध्ये असताना बघा 2016ला अनधिकृत बांधकामावरती कारवाई केली, मालमत्ता कर वसूल केला, प्रशासनाला शिस्त लावली. सोलापूरला जिल्हाधिकारी 2014ला असताना बघा 282 गावे दत्तक घेतली, 150 कोटी रुपयांमध्ये सगळ्या योजना पूर्ण केल्या. लोकांचे योगदान 50-60 कोटी आणि वर्षाला 400 टँकर लागणाऱ्या सोलापूर जिल्ह्याला फक्त 30-40 टँकर लागायला लागले. म्हणजे बघा असं काम केलं. जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा 2011ला असताना जायकवाडीचं पाणी 6 वर्ष पाण्यापासून रखडलेली तिथलं काम 3 महिन्यात पूर्ण करून टाकले त्यांनी. पुन्हा नागपूरला CO असताना झेडपीला जे शिक्षक गैरहजर आहेत त्यांच्यावर कारवाई केली. शाळांना भेट दिल्या, अनेक शिक्षक गैरहजर दिसले त्यांनाच निलंबन करून टाकलं. शिक्षकांचं गैरहजेरीचं प्रमाण 10 ते 12% 1-2% आलं. म्हणजे गैरहजर शिक्षक राहत होते ते कमी झालं. वैद्यकीय कारभारात अनियमितता, डॉक्टरांना निलंबित केलं. इतिहासातला पहिलाच CEO असा ठरला की डॉक्टरांना सुद्धा निलंबित केलेला आहे. म्हणजे जे जिल्हा परिषदेच्या ताब्यात जे सरकारी दवाखाने आहेत तिथल्या डॉक्टरांना. आता इतर महत्वाच्या कारवाया, बार्शी CEO म्हणजे अनधिकृत बांधकामांविरोधात, पुन्हा
त्यांच्यावर कारवाई म्हणजे आत्मदानाच्या धमक्या देण्यात आल्या. पुन्हा जालना PDS मधला भ्रष्टाचार मोडून काढला. देलगोर अवैध वाळू उपसा करणाऱ्यांची कठोर कारवाई केली. म्हणजे हे सगळं मुंडेंनी केलेलं आहे. म्हणजे एक मुंडे त्यांना हे सगळ्या गोष्टी जमतात, परंतु महाराष्ट्रातल्या इतर IAS आणि IS अधिकाऱ्याला जमत नाही. IPS अधिकारी तर ते काय सगळे भ्रष्टाचारांचे लाळगोटे झालेले आहेत, लाचार झालेले आहेत पुढाऱ्यांचे. ते तर काय कोण कारवाई करणार नाही. आपल्याला एखादा पोलीस इन्स्पेक्टर आलेला गावाला दिसतो, दबंग इन्स्पेक्टर का खतरनाक काय म्हणतात, पुन्हा बी कारवाई करते. पण ते कारवाई कशासाठी करतं? पैसे वसुलीसाठी करतं. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये हप्ता जमला पाहिजे ह्याच्यासाठी कारवाया करतं. परंतु हे तुकाराम मुंडे असे आहेत की जिथं पण बदली होईल तिथं ते कारवाया करतोय आणि ते बंद करून टाकतं किंवा निलंबित करून टाकतात. म्हणजे असं बरंच त्यांनी काय 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 केलेलं आहे. आणि त्यामुळं तुकाराम मुंडे हे नाव एक महाराष्ट्राच्या इतिहासात कोरलं गेलेलं आहे, देशाच्या सेवेमध्ये सुद्धा कोरलं गेलेलं आहे. जसं केंद्रीय निवडणूक आयोग T शेषन होते, त्यांचं सुद्धा नाव आतापर्यंत लोक घेतात की T शेषन सारखा माणूस नाही, खतरनाक माणूस होता, त्यानं बरीच प्रक्रिया सुधारवली होती असं जे लोक म्हणतात. असंच तुकाराम मुंडेंबाबत सुद्धा लोक आता म्हणायला लागलेले आहेत की तुकाराम मुंडे म्हणजे एक निर्घड लीडर, एक अधिकारी आहे, खतरनाक असा अधिकारी आहे आणि असा अधिकारी दुसरा कोणी होणे नाही. आणि अशाच अधिकाऱ्याच्या आता मुळावरती राजकारणे पुन्हा उठलेले आहेत. जे पतंजलीवरती कारवाई केलेली आहे, पतंजली दिव्यवरती कारवाई केलेली आहे, आता रामदेव बाबा मात्र देवेंद्र फडणवीसांच्या मागं लागलेला आहे की या अधिकाऱ्याची पाठवशी बदली करून टाका बाबा, माझं सगळेच्या सगळे दुकानदारी बंद करेल. आणि बदलीचे आता तसे संकेत सुद्धा मिळालेले आहेत की तुकाराम मुंडे यांची लवकरात लवकर आता दुसरीकडे बदली होते. म्हणजे सहीच राहिली मुख्यमंत्र्याची, बदलीला पाठवलेला आहे. म्हणजे बघा, कारवाई करणारे अधिकारी, चांगलं काम करणारे अधिकारी कोणालाही चालत नाहीत. परंतु महाराष्ट्रामध्ये जेवढे अधिकारी आहेत, म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेवढे अधिकारी आहेत ह्या सगळ्या अधिकाऱ्यांनी जर ठरवलं की बाबा आपण शिस्तीनं काम करायचं, म्हणजे महाराष्ट्रामध्ये 359 IAS अधिकारी आहेत, या 359 IAS अधिकाऱ्यांनी जर ठरवलं की आपण काम चोखपणे बाजवायचं, कुठल्याही पुढाऱ्याच्या दबावाखाली काम करायचं नाही, कुठल्याही पुढाऱ्याच्या दबावाला बळी पडायचं नाही, असं जर ठरवलं तर मात्र महाराष्ट्र एकदम व्यवस्थित सुरळीत चलल. तसंच हे जे 306 IPS अधिकारी आहेत किंवा इतर फॉरेस्टचे असतील, ह्या सगळ्यांनी जर ठरवलं की आपण कारवायाच करायच्या, अजिबात राजकारणी लोकांच्या दबावाला बळी पडायचं नाही, असं जर ठरवलं तर मात्र या राजकारणी लोकांना पळती भुई थोडी होईल. मित्रांनो, कुठं का बदली करा ना, महाराष्ट्राच्या बाहेर तर करू शकत नाही आणि सगळ्यांना गडचिरोलीला पाठवू शकत नाही, सगळ्यांची एकाच ठिकाणी बदली करू शकत नाही. तर असं सगळ्यांनी ठरवलं पाहिजे की काम हे व्यवस्थित करायचं, मग मात्र ह्या राजकारणी लोकांना मोठा दणका बसल्याशिवाय राहणार नाही, असंच एकंदरीत आपल्याला दिसतं. तर बघा, आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.